दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पेठ तालुक्यातील आंबापाणी वननियुक्त क्षेत्रात आज सकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली असून त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मंदाबाई सुरेश वातास या आज सकाळी 10 ते 11 वाजेच्या दरम्यान आपल्या बहिणीसोबत शेतात काम करण्यासाठी गेल्या असता वनपरिमंडळ भुवन अंतर्गत आंबापाणी नियत क्षेत्रात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात मंदाबाई यांच्या डोक्यावर गंभीर व खोलवर जखमा झाल्या असून त्या मोठ्या प्रमाणात जखमी झाल्या आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या बहिणीने आरडाओरड केल्याने आणि प्रतिकार दिल्याने बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ जखमी मंदाबाई यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय पेठ येथे दाखल केले. मात्र जखम गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालय नाशिक येथे तातडीने हलवण्यात आले. याविषयी जखमी महिलेच्या मुलाने अधिक माहिती दिली आहे. जखमी पण लय लागलंय डोक्याच्या आता आणि मग नंतर आम्ही त्या सरकार दवाखान्यात आलो. आता दवाखान्यात दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी बोलताना अधिक माहिती दिली. धर्माभोये, मी वनपरिक्षेत्र पेठमध्ये वनपरिमंडळ भवन म्हणून कार्यरत आहे. माझ्या हद्दीमध्ये आज दिनांक 17/2/2026 रोजी मोजे बोंडरमा आंबापाणी नियत क्षेत्रात नामे वातास मंदाबाई सुरेश वातास या महिलेवरती वन्य प्राणी म्हणजे बिबट्यांनी हल्ला केल्याचं साधारण ठीक 12 वाजता कळताच गावातील प्रतिष्ठित माणसाशी संपर्क साधून पेशंटबाबत विचारपूस केली. माणसाबाबत विचारपूस केली असता सदरचा पेशंट हा आम्ही घेऊन येत असल्याचे त्यांनी मला सांगितले. त्यानुसार मी तात्काळ शासकीय ग्रामीण रुग्णालय पेठ इथे उपस्थित राहून संबंधित वैद्यकीय अधिकारी पेठ यांना भेटून पेशंटचा केस पेपर काढून घेतला आणि पेशंट आल्यानंतर पहिलं प्राधान्य गर्दी असतानाही डॉक्टर साहेबांनी त्या संबंधित पेशंटला दिलं. डॉक्टर साहेबांनी प्राथमिक उपचार केलेला आहे. संबंधित असं कळून येतं आहे की ह्या महिला जंगलामध्ये जळू सरपणासाठी गेलेल्या होत्या. संबंधित जी जखमी झालेली महिला आहे त्याच्याबरोबर तिचीच बहीण सोबत असताना बिबट्याने दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्या महिलेवरती हल्ला केलेला असताना महिला खाली पडलेली आहे आणि आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या पळून गेला. तसेच वनविभागाने तातडीने या भागात पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, तसेच गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विनोद सहाळे, दक्ष न्यूज, पेठ.